नमस्कार शेतकरी भावांनो, काय करतात? झालं का जेवण? जेवण करून आलो शेतामध्ये ते कुल्लू काढण्यासाठी. आणि सोयाबीनमध्ये कुल्लू काढताना काय भेटलं माहिती आहे का तुम्हाला? हा, सांगू तुम्हाला. मग मी तेच सांगण्यासाठी मग आणि व्हिडिओ करावा म्हटलं, एक मस्तपैकी व्हिडिओ करून दाखवा म्हटलं भावांना. हे बघा इथं दाखवतो तुम्हाला. इथं काय आहे बघा, तुम्ही ओळखा. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा इथं मी हे झाड कापत होतो, मग ह्याच्यावरती दिसले, मग त्याने चिव 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 करत होते. चिमणीचे पिल्ले आहेत बघा ह्याच्यामध्ये. हे बघा इथं तुम्हाला दिसेल का कसं? बघा हो का, दाखवतो, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तुझी मम्मी चिरकरली बघा, मी काय करतो काय की म्हणून. हे बघा ह्याच्यामध्ये आहेत बघा, इथं दिसतात का? बघा, थोडं प्रयत्न करा बघण्यात दिसलं तर. ह्याच्यामध्ये आहेत बघा खाली 4 पिल्ले आहेत. चार पिल्ले आहेत, एकदम एवढे छान छान. असं जवळ गेल्यानंतर चिव 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 करला बघा, काहीतरी खायला दे म्हणून. त्यांना खायला काय द्यायचं? त्यांची मम्मी काय देते का मग जेवायला त्यांना? मी माझ्या मनानं दिल्यानंतर त्यांना त्रास होईल जेवायला, पोटामध्ये काहीतरी. त्यांची मम्मी काय देते का माहीत त्यांना खायला. आणि मी माझ्या मनानं काहीतरी दिलो, असं शेंगा वगैरे तोडून याच्यातलं बी काढून. त्यांना त्रास होईल पोटामध्ये, मग गरम होईल, काहीतरी होईल, म्हणून मी काय दिलं नाही. तो काय, हे झाड कापत होतो मी, मग चू 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 केल्यानंतर मग आणि मी सोडलं मग ते कापायचं. नाहीतर कापलं असतं मी, नाही भेटलं असतं, लक्ष दिलं नसतं तर आप त्यांचे घर तुटलं असतं. मग आणि व्हिडिओ करावं म्हणलं एक मस्तपैकी चिमण्यांचं. मग केलो. आणि बघा ह्याच्यामध्ये आहे, तुम्हाला ते दिसत नाही तोंड त्यांचं असं बारीक आहे यातलं बघण्याचं. बघा बघा, चार चार आहेत एकदम मस्तपैकी. झोपल्यात आता बघा, त्याने झोप मारायला लागल्यात आता. खूप छान आहेत, एकदम छान, म्हणजे छान आहेत. तिथं आता अजून एक ते तिकडं काल पण भेटलं होतं, त्यात पण पिल्ले होते, तर मी ते पण सोडलो. काल पण मी व्हिडिओ करायचं, मी तेवढं मला हे झालं नाही, लक्षामध्ये आलं नाही. तर आज व्हिडिओ करा म्हटलं. ते तिकडं अजून थोडं, ते तिकडं अंतरावरती मधी तिकडं पण आहेत पिल्ले. तिकडं पण असंच आहे. मग ते पण मी सोडलं आहे तसंच. तर ते एका असं सोयाबीनच्या झाडाला आहे ते. हे कुल्लूचं झाड आहे, गवताला आहे. गौदावरी केल्यात त्याने, म्हणून मग ह्याला सोडावं लागलं मला. कारण की बाप त्यांचं लहान मुलं आहेत चिमणीचे. मग त्यांचं मी कापल्यानंतर घर पूर्ण वाटोळ होतं. मग त्यांनी खाली पडतात, मग त्यांना ऊन लागून त्यांचं हे होतं ना, म्हणून मी त्याला नको म्हटलं, राहू दे पाप. आपल्यासारखं त्यांचा पण जीव असतं.